प्रभात क्रमांक 16 अपेक्ष बरं, तुम्हाला वाटतं का तुमच्या प्रभागाचा हवा तसा आणि हवा तेवढा विकास झाला आहे? मागील 5 वर्षापासून आम्हीच या ठिकाणी नगरसेवक होतो. आमच्या माध्यमातून मानेरे गावामध्ये प्रभाग क्रमांक 119 मध्ये आम्ही अनेक विकास कामं केल्यात आणि सर्व विकास कामं आम्ही जी वचनं लोकांना दिली होती ती वचनं आम्ही पूर्ण केल्यात. आमच्या इथे पाण्याची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती 27 गावांमध्ये, पण आज तुम्ही पाहू शकता मानेऱ्यामध्ये पाण्याची समस्या मुळात आहेच नाही. आणि जी नगरसेवकांच्या माध्यमातून कामं केलेली आहेत त्याच कामांवरती आज काही लोक त्यांच्या न्यूज लावत आहेत का आम्ही कामं करतो. पण अशी कोणत्याही प्रकारची नाही. इथल्या प्रत्येक महिलांना, प्रत्येक नागरिकांना माहिती आहे का महेश भोईर आणि विमल भोईर व सुनीता ज्ञानेश्वर भोईर यांच्या माध्यमातून गावामध्ये अनेक विकास कामं झाल्यात. मागील 5 वर्ष ही महानगरपालिकेच्या याच्यामध्ये असताना सुद्धा आम्ही कुठल्याही विकास कामामध्ये थांबलो नाही. ज्या ठिकाणी समस्या येईल त्या ठिकाणी आम्ही तटस्थ उभं राहून कामं करून घेतल्यात. अशीच कामं आम्ही पुढेही करत राहू. बरं, तरीसुद्धा इथे पाण्यासाठी अनधिकृत बऱ्याचशा लाईन्स टाकल्या गेलेल्या आहेत, त्याच्यावरती पण बराचसा आवाज उठवला गेला. आपण त्याबाबत काय सांगाल? मुळात मानेरे गावामध्ये कुठेही अनलिगल कनेक्शन किंवा अनधिकृत लाईन ही टाकलीच गेलेली नाही आहे. ही चुकीची माहिती कोणतरी पसरवतोय जी आज तुमच्या माध्यमाने आम्हाला ऐकायला आली. ज्या ठिकाणी कुठे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही महानगरपालिकेचे अधिकारी आणा आणि तिथे कारवाई करा. आम्ही स्वतः उभे राहू. पण तुमचं पुढचं विजन काय असणार आहे? आमचं विजन एकच आहे का ज्या गोरगरीब महिला आहेत, या प्रभागातील जे स्थानिक लोक आहेत, या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. कारण की उद्या जर कोणी येईल चुकीची व्यक्ती जर सत्तेवरती बसेल त्यांच्या पदाचा वापर करून गावाच्या विकासाला मोठा अडथळा निर्माण करू शकतात. तुम्ही पाहू शकता तर आम्ही नगरसेवक असताना, त्याआधी सरपंच असताना देखील आम्ही कधी आमच्या दरवाजामधली पहिले कामं केली नाही. पहिले आम्ही सर्व स्थान हे नागरिकांना दिलं आहे. त्यानंतर आम्हाला आज तुम्ही पाहू शकता अक्षरशः SST कॉलेज तर आशळे गावपर्यंतचा रस्ता हा मागच्या 20 वर्षापासून बनला नव्हता. प्रथम प्राधान्य आम्ही मानेरे गाव, नांदिवली RTO ते मानेरे कमान आणि म्हसोबा चौक ते कोयनूर प्लाझा या रस्त्याला आम्ही पहिलं प्राधान्य दिलं. कारण की ज्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या आहेत त्या ठिकाणी पहिले काम करायचं. आपल्या पदाचा वापर आपण हा स्वतःसाठी नसतो करायचा, तो सामान्य नागरिकांसाठी करायचा असतो. ह्याची आम्हाला चांगल्या प्रकारे व योग्य प्रकारे लोक आम्हाला साथ देत आहेत. त्याचं कारणच आहे. आणि आम्ही अपक्ष जरी असलो तरी सामान्य जनतेची साथ आहे आम्हाला. त्याच्यामुळे तुम्हाला विश्वास आहे इथले मतदार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील? आणि आम्हाला संपूर्ण विश्वास आहे का या ठिकाणीचे प्रत्येक मतदार आमच्याच पाठीशी आहेत. आज अचानक जसा कोंबडा सकाळी ओरडतो तसे इलेक्शन लागल्यावर सर्वजण ओरडायला लागलेत. बरं, एक तुमची सामाजिक व राजकीय वाटचाल कशी राहिली आहे? आमची सामाजिक वाटचाल ही मागच्या आमच्या पिढ्यानपिढी चालली. आज आम्ही समाजासोबत आहोत, समाजाला घेऊन चालतोय, म्हणूनच समाज आमच्या पाठीशी उभा आहे. हे कित्येक वर्ष झाले तुम्ही एक सामाजिक काम करत आहात. आम्ही आज कमी आमच्या 40-50 वर्ष झाले आम्ही सामाजिक कार्य करतो. आमचे वडील असतील, आमचे काका असतील, आम्ही एवढ्या 40-50 वर्षापासून समाजकार्य करतो आणि प्रत्येक समाजातला माणूस आमच्या सोबत आहे. त्याचं कारण एकच आहे, कारण की समाजाला घेऊन सोबत चालल्याशिवाय विकास होऊच शकत नाही.